आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. विशेष म्हणजे तो जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या संदर्भात माननीय न्यायालयामध्ये दिलेल्या एका माहितीच्या पार्श्वभूमीवर आहे. अर्थात ही संपूर्ण जी माहिती आहे ती आपण दैनिक लोकमत या महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या माहितीच्या आधारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. ही जी बातमी आहे ती दैनिक लोकमतच्या सौजन्याने नागपूर आवृत्तीमध्ये आलेली आहे. पान क्रमांक 1 वर 17 फेब्रुवारी 2024 ला आलेली ही बातमी नेमकं काय सांगते ते आज आपण समजून घेणार आहोत. या बातमीचं शीर्षक आहे जुनी निवृत्तीवेतन केवळ राज्य कर्मचाऱ्यांनाच लागू, वित्त विभागाच्या माननीय उपसचिवांचे हायकोर्टात खळबळजनक प्रतिज्ञापत्र. नागपूरहून असलेल्या बातमीत काय म्हटलं ते पहा. 2 फेब्रुवारी 2024 रोजी जारी जुन्या निवृत्तीवेतनाचा निर्णय केवळ राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार नाही, अशी खळबळजनक माहिती वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे यांनी दिली आहे. त्यांनी त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या पण 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला आहे. जर आपला हा 2 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक ही दिलेली आहे, त्यामध्ये आपण तो पाहू शकता. यापैकी इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ही योजना लागू करण्यासाठी 6 महिन्यांमध्ये पर्याय सादर करायचा आहे. हा पर्याय न देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू ठेवली जाणार नाही, परंतु हा कल्याणकारी निर्णय जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सरसगट नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली होती. वित्त विभागाने या संदर्भात 31 ऑक्टोबर 2005 रोजी निर्णय जारी केला होता. त्यात नवीन निर्णयामुळे सुधारणा झाली आहे. यामुळे काय झालं ते लक्षात घ्या. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेमधून निवडण्यात आलेल्या पण 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या 200 वर जिल्हा परिषद व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतनाचा लाभ मिळण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान वित्त विभागाद्वारे संबंधित निर्णय जारी करण्यात आल्यामुळे गेल्या 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निर्णय याचिकाकर्त्यांना लागू होतो का अशी विचारणा केली होती. परिणामी वित्त विभागाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यातील खळबळजनक खुलाशामुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणावर न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. त्याकडे पीडित अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर सर हे बाजू मांडणार आहेत. अशी अत्यंत महत्त्वाची ही जी माहिती आहे ती आपण दैनिक लोकमतच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर करतो आहे. सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय, परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध माहिती जर जाणून घ्यावयाची असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स उपलब्ध आहेत, त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता. पुनश्च सर्वांविषयी कृतज्ञता. धन्यवाद.